ना बेसन ना पीठ नाही मैदा वापरायची गरज, अगदी काही मिनिटात बनणारा हा कुरकुरीत नाश्ता घरचे लवकरात लवकर खाऊन संपवतील इतका खायला खमंग चटपटीत लागतो की नेहमी बनवायला सांगतील। त्यामुळे याला जास्त प्रमाणात बनवून बरेच दिवस स्टोअर करून लहान सहान भुकेच्या वेळी किंवा चहा सोबत खायचा आनंद घेऊ शकता। तर चला मग हा खमंग पदार्थ बनवण्यासाठी इथं मी पॅन मध्ये साधारण 1 चमचा तेल गरम करून त्यात घालत आहे अर्धा लहान चमचा जिरं व चिमूटभर हिंग। नंतर 4 ते 5 ओबडधोबड वाटलेला लसूण टाकून लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया। तर काही सेकंद लसणाला परतून घेतल्यानंतर यात घालू 1 लहान चमचा कोलोंजी व त्यासोबत 1 मोठा चमचा पांढरे तीळ टाकून अर्धा लहान चमचा ओवा व तसेच 1 चमचा रेड चिली फ्लेक्स किंवा याऐवजी मोठाड वाटलेली काळी मिरी वापरलात तरीही चालेल। तर असं सर्व जिन्नसांना मंद आचेवर थोड्या वेळ म्हणजे की ते हलकेसे क्रिस्पी होईपर्यंत परतायचं आणि मग त्यानंतर यात घालूया पाणी। त्यासाठी मी इथे 1 वाटी सेट करून त्यानुसार पाऊण वाटी पाणी घातलं आहे। नंतर यात चवीपुरतं मीठ घालून याला 1 उकळी येण्याची वाट पाहू। तर इथं तुम्हीही योग्य प्रमाणासाठी वाटी, कप किंवा ग्लास जे हवं ते सेट करा, म्हणजे त्यामुळे पदार्थ अचूक बनेल, बिघडणार नाही। तर हे बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे। आता गॅस बंद करून याला एका वाडग्यात काढून घेऊया आणि दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यात टाकू जाड किंवा बारीक कोणताही रवा। जी वाटी आपण प्रमाणासाठी सेट केलेली त्या सेम वाटीने 1.5 वाटी रवा घालून याला बारीक वाटायचं आणि तयार झालेली रव्याची पावडर लगेच गरम पाण्याच्या मिश्रणात टाकून मिश्रण गरम असल्यामुळे चमच्याने सर्वांना व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी रव्याची पिठी असं गरम मिश्रणात टाकल्यामुळे होतं काय, तर रवा सर्व पाणी लगेच ॲब्झॉर्ब करून झटपट चांगला फुलतो। त्यामुळे एकतर याला वेगळं रेस्ट द्यायची गरज पडत नाही आणि त्याशिवाय रवा चांगला फुलल्यामुळे कमी रव्यामध्ये सुद्धा भरपूर नाश्ता बनतो। तर हे बघा सर्वांना व्यवस्थित मिसळून पिठासारखा एक गोळा बनल्यानंतर यात घालायचा आहे 1 वाटी बारीक चिरलेली मेथी आणि त्यासोबत थोडीशी कोथिंबीर। हवं तर तुम्ही मेथीऐवजी पालक किंवा भरपूर कोथिंबीर वापरून सुद्धा हे बनवू शकता। तर हात लावू शकाल इतपत थंड झालं की कणिक कसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच त्यातून मध्यम लाडू इतका गोळा घेऊन त्याचा उंडा तयार करून लाटून घ्यायचा आहे। तर लाटण्यापूर्वी त्यावर थोडंसं गव्हाचं किंवा मैद्याचं किंवा असेल तर रव्याची पावडर दोन्ही बाजूला लावून जितकं शक्य होईल तितकं पातळ लाटून घेऊया। तुम्ही हवं तर याला थोडंसं जाडसर सुद्धा लाटून घेऊ शकता, पण पातळ बनवलात तर लवकर तळले जातात आणि जास्त कुरकुरीतही बनतात। तर पातळ शीट लाटून घेतल्यानंतर याला हव्या त्या आकारात कट करून घेऊया। तुम्ही हवं तर शंकरपाळ्यांसारखा म्हणजे डायमंड सारखा किंवा चौकोनी म्हणजे जसा हवा तसा आकार द्या। मी लांबट पातळसर पट्ट्या कापून घेत आहे। यामुळे हे उचलायला तळायला घेऊन जायला खूप सोप्या जातात व वेळही कमी लागतो। तर असं सर्व पिठाचा स्नॅक्स बनवून याला तळून घेऊया। तर त्यासाठी इथं मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलेलं। तर यांना तेलात टाकण्या अगोदर तेल जास्त गरम किंवा थंड नसावं तर मध्यम गरम असावं, म्हणजेच की हे तेलात सोडल्यानंतर त्यावर हलकेसे बबल्स यावे इतपत तेल गरम असायला हवं आणि पॅन किंवा कढईत जास्त गर्दी न करता तेलात त्यांना सोडल्यानंतर लगेच झारी न फिरवता थोडेसे ते तेलात सेट झाले की मग झारी फिरवत मंद आचेवर आलटून पलटून तळून घ्यायचं आहे। आणि हो, हे इतके हलके फुलके आहेत की त्यामुळे हे अजिबात तेल पित नाहीत। तर तुम्ही पाहू शकता की यांना हलकासा रंग आलाय, म्हणजेच हे छान फ्राय झालेत आणि चांगले कुरकुरीत सुद्धा झाले आहेत। आता यांना काढून बाकीचा स्नॅक्स सारख्याच रीतीने तळून घ्यायचा। मग असा हलका फुलका खूपच कुरकुरीत टेस्टी स्नॅक्स एकदा बनवून खाऊन तर पहा, सर्वांना इतका आवडेल की कितीही बनवलात तरी कमीच पडेल। तर चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत।